सांगत आहे आपल्या जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला मग आता यशस्वी होण्यासाठी किंवा करिअर घडवण्यासाठी खूप काही मार्ग आहे. राजकीय क्षेत्र आहे, राजकीय माझ्या मात्र लवट गेला तिकडे चांगला उत्कृष्ट शेतकरी पण होत आहे. मला शेती करायची इच्छा नव्हती म्हणून आपल्याला नोकरीच करायची आहे, नोकरी मिळवायची आहे. हे फर्स्ट इयरला असताना तयारी करतो. फर्स्ट इयरला असताना तयारी म्हणजे छोट्या मोठ्या ज्या क्लासची आणि क्लासच्या तयारी किंवा एवढा अभ्यास झाल्यानंतर माझा बी ए फायनलचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी लँडलाईन माझ्याकडे जेव्हा चंद्रपूर एम्प्लॉयमेंट कार्यालयातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना 3.5 महिन्याचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन झालं. त्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये असताना मला सिस्टम होता. 22 मार्कच्या डब्यावरून कॉलेजमध्ये फोन केला. पहिला कोणा जास्त होणार आहे हे आम्हाला माहिती होतं. त्यांना पण विश्वास होता की मी केला. मला पण कॉन्फिडन्स होता. त्याचं कारण असतं बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती माझ्यामध्ये आत्मविश्वास तुम्हाला सांगायचं आवडगावचे नाठाळे होते. लोक यशस्वी होण्यासाठी काही तो श्रीमंतच असला पाहिजे असं नाही. नोकरी मिळवण्यासाठी तो श्रीमंतच असला पाहिजे असं. मला ज्या ज्या नोकऱ्या मिळवल्या त्या फुकटच मिळवल्या आहे फुकट लागेल एक नाही 5-5 नोकऱ्या मिळवल्या तर फुकट मिळेल. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर MA फर्स्ट इयरला नागपूरला मी ॲडमिशन केलं. फर्स्ट इयरला ॲडमिशन 4 ऑक्टोबर 2007 परीक्षा झाली. महसूल विभागाची परीक्षा विभागाची एक्झाम दिली. वन विभागामध्ये वडसा वन विभागामध्ये मी रुजू झालो. परंतु तिथं माझं काही मन रमत नव्हतं. बरं हे कसं मिळालं तर मी ग्रॅज्युएशनला असतानाच MSCIT DTP डाटा एंट्री ऑपरेटर MS ऑफिस असे कॉम्प्युटरचे कोर्स
त्याच्यानंतर टायपिंग मराठी 30-40, हिंदी 30-40 आणि इंग्लिश 30-40, 50-60 सगळेच डिप्लोमे टायपिंगचे मी करून टाकले होते. मला माहित होतं म्हणजे हे सगळ्यांनी पण समजून घ्यायचं, सगळ्यांनी आता जे पोरं शिकत आहे समोरचे यांनी पण करायचं. थोडंसं आपलं शिक्षण मल्टीपर्पज ठेवा, म्हणजे सर्वांगीण ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे नाही जमलं तर ते नाही जमलं तर ते, म्हणजे आपल्याकडे अनेक ऑप्शन्स तयार असले पाहिजे. मी क्लर्क म्हणून काम केल्यानंतर तिथं काही माझं मन रमत नव्हतं. मग ऍक्च्युली सर ग्रॅज्युएशनच्या दरम्यान मला प्राध्यापक व्हायचं असं मी मनात घर केलं. प्राध्यापक व्हायचं मला आकर्षण होतं. नंतर मी MA फर्स्ट इयरला गेल्यानंतर लगेच पहिलीच एक्झाम दिली आणि लागून गेलो. तर मग मी म्हणजे सुरुवातीला विरोध केला. आमचे आजोबा होते रामदासजी फुरसंगे, दिवंगत रामदासजी फुरसंगे. दादाजींनी आमच्या वडिलांनी मला जर फोर्स केला की नाही, गरीब माणसं आहे, गरीबाला नोकरी भेटत नाही, तुला जॉईन करावंच लागेल. तर मला जबरदस्तीने हे लोक वडसाला घेऊन गेले आणि जॉईन केले, जबरदस्तीने नेले मला. तर मी तिथं काही समाधानी नव्हतो. समाधानी म्हणजे असं काही मन आहेत बघा, म्हणजे मराठीमध्ये आहे हळद्या हळकुंडानं पिवळं, म्हणजे एवढूसं भेटलं तर खूप काही मिळाल्याचा आव आणणे किंवा मोठेपणा दाखवणे. तर मला तर दाखवायचं नव्हता, पण मी काही समाधानी नव्हतो. त्यावेळेस 2008 मध्ये PSI प्रिलिम्स मेन्स पास झालो. माझी फिजिकलची तयारी नव्हती आणि मला ॲक्च्युली पोलीस विभागात जायचं पण नव्हतं, म्हणून मी पुढच्या प्रक्रिया केल्या नाही. किंवा मला माहीत होतं म्हणजे मी ज्या परीक्षेला अटेम्प्ट करणार म्हणजे परीक्षा देणार तर पासच होईल. मी कधीच नापास व्हायसाठी परीक्षा दिली नाही आयुष्यात, नाही. मी कुठं मला ते जमलं नाही. परीक्षा द्यायची तर फुल तयारीने द्यायची, नाही तर नाही द्यायची, म्हणजे हा टाइमपास करायचा नाही. आमच्या गावातल्या सर्व मुलांना सांगायचं आहे, छोट्या मुलांना, आपल्या आईवडिलांचा एकही रुपया वाया घालवायचा नाही. कारण आपण आपल्या आईवडिलांचा नाही तर आपलाच पैसा वाया घालवतो. आपण आपल्या आईवडिलांना फसवतो किंवा चुत्या बनवतो नाही, आपण स्वतःलाच फसवतो. कारण आईवडील त्यांचे पालक म्हणून कर्तव्य करतात, पार पाडतात. नुकसान आपलं होतं, फसवतो आपणच, आपल्याला फसवतो आपणच, चुकीच्या वळणाला जातो आपण, आपलं लाईफ खराब करतो. मग मी 3 वर्ष सेवा केल्यानंतर म्हणजे त्या दरम्यानच्या काळात भंडारामध्ये तलाठी, महसूल विभागामध्ये नागभीड पंचायत समितीला लिपिक, महसूल विभागामध्ये म्हणजे तहसीलमध्ये, त्याच्यानंतर जिल्हा परिषद वरिष्ठ सहाय्यक गडचिरोली अशा ठिकाणी निवड झाली. जिथं बऱ्याच लोकांना माहीत असेल, जुन्या लोकांना, की आलापल्लीच्या भरती प्रक्रियेत सुद्धा घोटाळा झाला होता. वन विभागाच्या फार मोठी भरती होती, त्याच्यात घोटाळा झाला होता. त्याच्यात मी पण होतो. मी घोटाळ्यात नव्हतो, पण जास्त मार्क्स मिळालेले, जे पास झाले होते, निवड झाली होती, त्याच्यात मी पण होतो. तर अशा अनेक ठिकाणी जिथं जिथं म्हणजे क्लास 3 आणि PSI म्हणजे मला खूप मोठ्या पदासाठी यश मिळवता आलं नाही. नंतर जबाबदाऱ्या वाढत गेल्या, वय वाढत गेलं, घरच्यांच्या काही अपेक्षामुळं पुढं काही जाता आलं नाही. मग 2010ला मी वनपाल म्हणून एक भरती निघाली आणि तिथे फॉर्म भरला. तिथे पण सहज निवड झाली. त्याचं उदाहरण सांगायचं झालं, थोडक्यात सांगतो. मी पेपरमध्ये मला भरपूर मार्क्स होते, म्हणजे मला माहित होतं माझी निवड होणारच आहे. पण मी PSI दिलो नाही याच्यासाठी की माझी फिजिकलची तयारीच नव्हती. आता भरून टाकलो सर, भरून टाकलो. 25 किलोमीटर रनिंगमध्ये मी सगळ्यात मारलो, सगळ्यात. मी म्हणलं की मला इथं यायचं नाही आहे. पण माझे एक मित्र होते केवाड म्हणून, त्यांनी बोलले की मी, त्यांचा फॉर्म पण मी भरला होता, तर ते बोलले की नाही, तुझ्यासाठी मी आलो आणि तूच माझा फॉर्म भरला तर तुलाही चालायचं. आणि नोकरी
गेली असती. म्हणजे मी कुठेतरी वेगळ्या क्षेत्रात गेलो असतो, थांबलो नसतो, नक्कीच थांबलो नसतो, पण कुठेतरी वेगळ्या क्षेत्रात गेलो असतो तर हे वर्दी घालायचं सौभाग्य लागलं नसतं. मग सर मनाचं ठरवलं की धावायचंच आहे मला. पाय दुखत होते, पाय दुखणार आहे, मरणार तर नाही आहो ना, पाय दुखतील, दुखणार पण नाही आहे. बाबासाहेबांची आठवण केली आणि धावायला सुरुवात केली. मला आता काही हो, आपल्याला धावायचं, धावलो तरच आपण जिंकू, नाही तर हरणार आहोत. आणि आपण हरायसाठी तर आलो नाही. 25 किलोमीटर जेव्हा सुरुवातीच्या 1-2 किलोमीटर मध्ये सगळ्यात मागं होतो, पण जेव्हा नॉनस्टॉप धावलं आणि जेव्हा एंड झालं तर फार तर 5-10% स्कोर आमच्या समोर होते, बाकी सगळे मागं होते. तर हे सगळं आत्मविश्वासाच्या भरोशावर झालं. आणि मग त्यानंतर आमचं 1 वर्ष चिखलदरा येथे ट्रेनिंग झाल्यानंतर पहिली पोस्टिंग 2 वर्ष मी सिंदेवाई येथे होतो डेपो अधिकारी म्हणून. त्यानंतर चिमूर येथे जून 2013 ते जुलै 2017 पर्यंत राऊंड ऑफिसर चिमूर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर 17 ते 20 पर्यंत मी 21 जून जुलै 17 ते ऑगस्ट 21 पर्यंत सावली येथे राऊंड ऑफिसर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मला थोडंसं रिलॅक्स व्हायचं होतं, प्रमोशन पुढे होतं, म्हणून मी काही दिवस 21 मध्ये ताडोबामध्ये गेलो. जानाडा येथे असताना 4 मे 2022 रोजी वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आणि माझी पोस्टिंग ठाणे येथे झाली. ठाण्याचं थोडक्यात सांगतो. आम्ही आता मुंबईवरून परत यायचंच नाही या तयारीनं गेलो. तिथलं विश्व फार वेगळंच आहे, वेळच नाही लोकांकडे. म्हणजे मी बरेचदा ट्रेनमध्ये तिकीट काढलं पण बसू शकलो नाही वापस. ट्रेनची मला गरज नव्हती. मुंबईमध्ये असताना सर्व काळसर माझ्याकडे लाल बत्तीच्या 2-2 गाड्या, 2-2 ड्रायव्हर होते. तर मला असं आनंद वाटायचा की बाबा एवढ्या मोठ्या सिटीमध्ये मी शासकीय लाल दिव्याच्या गाडीने फिरतोय, याचा आनंद पण वाटत होता. एवढ्या मोठ्या खेड्यातून आलो बाबा. म्हणजे माझे एक सौभाग्य सांगतो सर, 26 जानेवारीला दरवर्षी दादर येथील, मुंबईतल्या दादर येथील शिवाजी पार्कवर वेगवेगळ्या विभागाच्या परेड होतात, पथसंचालन होतात. त्याच्यामध्ये मी महाराष्ट्राच्या वन विभागाचं संचालन केलं. 26 जानेवारी 2023 रोजी मी महाराष्ट्र वन विभागाचं पथसंचालन केलं. तो पण म्हणजे त्या कार्यक्रमाला सगळ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सन्माननीय राज्यपाल महोदय सुद्धा हजर राहतात. तर अशी संधी मला म्हणजे झरीतल्या एखाद्या खेड्यातून, झरीसारख्या खेड्यातून गेलेल्या मुलाला किंवा कर्मचाऱ्याला मिळते, हे आम्ही पण आमचं सौभाग्य समजतो. मुंबई सोडून आम्हाला अजिबात बोर नाही होत आहे ना. मुंबई सोडून आम्हाला यायचं नव्हतं, पण घरचे काही मंडळी, काही नातेवाईक मंडळी नाराज होते. तरी मी त्यांना चांगलाच लाभ देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्याकडे आलेले प्रत्येक पाहुण्यांना मी विमानानं आणून सोडलं. म्हणजे हे मोठेपणा सांगायचं नाही आहे, पण याच्यातून या तरुण मंडळींना बोध घ्यायचा की हे आपण पण करू शकतो. याच्यासाठी सांगायचं नाही, आपण पण करू शकतो. जेवढे आले, म्हणजे आमची आई असली किंवा जेवढे नातेवाईक आले, सगळ्यांना ट्रेननं कधीच वापस नाही पाठवलं सर, त्यांना प्लेननंच आणून सोडलं. आणि मुंबई माझं कार्यक्षेत्र सर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, 7 महानगरपालिकेचा एरिया. पोलीस विभागामध्ये जशी क्राईम ब्रँच राहते ना, तशी आमची क्राईम ब्रँच होती. कुठेही फिरा, पाहिजे ते अवैध धंदे मुंबईमध्ये आहे. आम्हाला फार काम करायला संधी होती. दाऊद इब्राहिमचं नाव ऐकलं असेल. दाऊद इब्राहिमच्या घराजवळ रात्र 2 वाजता मी एक 32 करोड अवैध वनोपजाची कारवाई केली.
त्याचा त्रास मला झाला आणि आमचे काही सहकारी तत्कालीन मुंबईचे जे आरेफ होते यांच्यासोबत आमचं काही मतभेद झालं आणि त्याचं थोडंसं राजकीय प्रेशर माझ्यावरती आलं आणि मग मी म्हटलं की चलो आता विदर्भात म्हणजे इतकं टेन्शन आलं होतं की मी आठवड्याभर जेवलो नव्हतो. मग सगळ्यांनी म्हटलं की आता विदर्भात परत जाऊया. पण मला तो वाईट अनुभव आला. पण जाधव साहेब, मी तुम्हाला सांगतो, आमच्या विदर्भातले लोक सगळ्यांना सामावून घेतात, सगळ्यांना आपलंसं करतात. पण कोकणातल्या लोकांनी मला खरंच त्रास दिला. नाही तर मला मुंबईतला किंवा मुंबई ठाण्याच्या बॉर्डरवर असलेला प्रसिद्ध 12 बंगला म्हणून एरिया आहे, तिथं आमचा बंगला होता. खूप म्हणजे चांगल्या ठिकाणी सरकारी निवासस्थान मिळालं आणि आमच्या मुलीची स्कूल म्हणजे बॉर्डरवर असल्यामुळे स्कूल मुंबईत होतं. खूप चांगलं स्कूल होतं. आता मुली 7व्या वर्गात आहे, पण त्यांची 7 शाळा झाल्या असतात. त्या 7 शाळा पण थोडक्यात सांगतो. चिमूर, सासूरवाडीला पण पहिल्यांदा होते, नंतर चिमूरला, नंतर सावलीला. सावली झाल्यानंतर आमची बदली झाली. तिथे कोरोना वगैरे लागला, त्या काळात मग सावलीवरून जाणाऱ्याला बदली झाली, तर कुठंच आहे विषय. मग तिथून गेलो आम्ही मुंबईला. डायरेक्ट 4थ्या वर्गात पुरी तिथे 2 वर्ष न शिकता तिथे 4थ्या. मग तिथून बदली करायचा निर्णय झाल्यामुळं माझं काही बदली व्हायची होती, पण यांना म्हणजे बदली झाली होती पण यायला वेळ लागत होता. तर मी तुमसरला शिफ्ट केलं. भंडारा तुमसरला माझी पोस्टिंग झाली आणि तिथे यांना शिफ्ट केलं. ते काही नशिबात नव्हतं. तिथले मंत्री महोदय, आता जे आशिषजी जवसवाल आहेत, त्यांना त्यांचा माणूस पाहिजे होता. मग म्हटलं ठीक आहे, मला काही कोर्ट कचेरी भानगड करायचं नव्हतं. जिथं गेलं तिथं आपण सक्षम आहोत काम करण्यासाठी. मग तिथून माझी पदस्थापना ब्रह्मपुरीला झाली. मला ब्रह्मपुरीला जायचं नव्हतं. मग मी वनमंत्र्याला म्हटलं की मला माझ्या जिल्ह्यातच नाही पाहिजे, विदर्भात कुठेही द्या, माझ्या जिल्ह्यात नाही पाहिजे. तर नाईलाज होता. वनमंत्री महोदयांच्या आग्रहास्तव मला सावलीला परत यावं लागलं. नाही तर एकाच ठिकाणी डबल जाण्याचं टाळते, म्हणजे टाळावं, कोणीही जाऊ नये. मी पण तो प्रयत्न केला, पण मला परत सावलीला जायचा योग आला. मग सावलीला असताना आता असंच खेड्यातली शाळा, मुलांकडे दुर्लक्ष होते, खेड्यातले पोरं घडत नाही, हे असं घर माझ्याही मनात आहे, माझ्याही डोक्यात आहे. म्हणून मी यांना चंद्रपूरला ठेवलं मागच्या वर्षी. चंद्रपूरला ते सांगण्यासारखा विषय नाही आहे, पण घरमालकांचा खूप त्रास होता, भांडणं व्हायची, तिघेही भावाचे, तिघेही किराया मागायचे. ही कायची भानगड म्हणून आम्ही आता कायमचं नागपूरमध्ये यांना शिफ्ट करून टाकलं. तर आता मुली 7व्या वर्गात आहे. 7 शाळा झाल्या सर नागपूरला आता व्यवस्थित आहे. पुढे कमीत कमी 10वी ते 12वी पर्यंत तिथंच राहतील. मला हे सांगायचं नव्हतं, सांगावं लागलं. आता माझा तो प्रवास सांगितला. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काय काय गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. तुम्हाला सांगितलं की मला नुसतं रेंजर झालं म्हणजे रेंजर तर कोणी होते, नुसतं बेल मारायचं काम आहे किंवा ऑर्डर द्यायचं काम आहे, सगळे कामं होतात. त्याच्याने माझं समाधान होतं. नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन संकल्पनाचा मी स्वतः अभ्यास करतो, नवीन नवीन गोष्टीची अंमलबजावणी करतो. प्रत्येक दिवस नवीन नवीन गोष्टी मी शिकतोय. तुम्हाला शिकायचं उदाहरण द्यायचं, माझं 5 विषयात MA झालेलं आहे. आमच्या मॅडमचं 3 विषयात झालं, त्यांचं 3 विषयात MA, BEd, MCA, बाकी काही अदर कोर्सेस त्यांचे झालेले आहेत. त्यांना हायस्कूल आणि ज्युनियरला बऱ्याच ठिकाणी ऑफर आली, पण मुलींचं करिअर बिघडू नये म्हणून आम्ही तो निर्णय मागे ठेवला. नाहीतर त्या शिक्षिका म्हणून हायस्कूलला किंवा ज्युनियरला जॉईन झाल्या असत्या. 5 विषयात राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, इंग्लिश आणि कुठला विषय, हिस्ट्री. 5 विषयात MA झालं. MBA पण झालं.
त्याच्यानंतर माझं LLB पण झालं. बसा रे, तुम्हाला पण शिकायचं आहे. धोतीवाले, हा, तर हे मला सांगायचं नव्हतं, पण सांगायचं याच्यासाठी सांगावं लागलं. बाबासाहेबांनी म्हटलं की माणसाने आयुष्यभर जरी शिकत राहिलं तर फार फार तर गुडघाभर ज्ञानापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे एवढं मोठं ज्ञान, अथांग सागरासारखं ज्ञान आहे. त्याच्यामुळं किती शिकलं तरी ते कमीच आहे. कोणीच माणूस परिपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने शेवटपर्यंत शिकत राहिलं पाहिजे. जाऊन ये आणि लवकर पुन्हा बस. म्हणजे स्पर्धा परीक्षेकडे आम्ही वळलोच नाही. जे पोरांना सांगायचं होतं ते फार कमी, म्हणजे नाहीच्याच बरोबर आहे. आमचं दुर्भाग्य असं की परिस्थिती तशीच आहे. सगळ्यांचा कल कॉन्व्हेंटकडे आणि शहराकडे असल्यामुळं, पण शहरातलाच पोरगा शिकतो, पैसेवाल्यांचाच पोरगा शिकतो किंवा मोठा होतो असं अजिबात नाही. 1% बी मला नाही वाटत, अजिबात नाही. शिक्षणाचा पैशाचा थोडाफारच संबंध आहे, जास्त नाही, थोडाफार. म्हणजे मला काही योजना ज्या सांगायच्या आहे आमच्या गावातले, आता म्हणजे उठू नये याच्यासाठी सांगतोय की जे तरुण मंडळी आहे, म्हणजे आता तू शिकत आहे का? आमचे वासुदेव काकाचं चिरंजीव, नाव लक्षात नाही. शिकण्यासाठी जे मदत लागेल ते सगळ्यांना मी मदत करणार. म्हणजे आजपर्यंत पोरांनी थोडंसं पुढे यायला पाहिजे, विचारायला पाहिजे. म्हणजे बाबासाहेब किंवा इतर महान लोक असे म्हणतात की आपण फुकट ज्ञान द्यायला गेलो तर त्याचं महत्त्व कळत नाही. त्याच्यामुळं मी आमच्या काही तरुण मंडळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी, तर फारसा रिस्पॉन्स मिळत गेला. म्हणजे आमच्या गावातलं वातावरण असं की शिकून कोणाचं भलं होते. म्हणजे मी थोडं सर गावठी भाषेत बोलतो इथल्या, शिकून कोणाचं भलं होते, शिकून काय भेटते आहे की नाही. तर आमचे कुंडलिक भाऊ आहे ते जाधव साहेबांच्या उदाहरण म्हणजे इथं नाही सांगायला पाहिजे, पण सांगतो. आई आहे, फक्त त्यांना आई आहे, वडील पण नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तुम्हाला वाटतं का ते रेंजर आहेत का? रेंजर आहे महाराष्ट्रातून, म्हणजे रँकिंगने म्हणजे खूप पुढे आहे. जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वनसेवेची परीक्षा होतात त्याच्यात ते खूप चांगल्या मार्क्सनी पास झाले, चांगल्या पदावर आहेत आणि त्यांचं भविष्य फार उज्ज्वल आहे. ते कोण बनेगा करोडपती आहे ना, अमिताभ बच्चनचं. त्यांनी जे कोण बनेगा करोडपती हे जे घेतात ना बच्चन साहेब, ते मला काही त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही. तिथं ते जाधव साहेब खेळले आहेत अमिताभ बच्चन सोबत. म्हणजे त्यांचं घर पण नव्हतं. म्हणजे जाधव साहेबांनाही वाईट वाटू नये आणि तुम्हाला याच्यासाठी सांगतो, ते रेंजर झाले तर त्यांचं घर पण नव्हतं. म्हणजे आपल्या गावात एकाचीही तशी झोपडी नाही आहे, एकाचंही तसं घर नाही, असं त्यांचं घर होतं. त्याचा काय संबंध? त्यांनी स्वतःच्या बळावर आता घर निर्माण केलं, आता बांधलं आहे स्वतःच्या बळावर. नुसतं अपेक्षा बाळगून होणार नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आता बाकीचे खूप सारे क्षेत्र आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. म्हणजे कृषी विभाग आहे, कृषी क्षेत्रातही आमूलाग्र बदल करता येईल, क्रांती करता येईल. खूप चांगले आधुनिक पद्धतीची शेती करून आपला कुटुंबाचा स्वतःचा विकास साधता येईल. राजकीय क्षेत्र आहे, व्यावसायिक इतर व्यावसायिक क्षेत्र आहे. मला त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण वेळ पण भरपूर झाला, तुमची पण ऐकण्याची मानसिकता संपली असेल. पण तरीही मला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलायचंच आहे. परत अशी संधी बोलणार म्हणजे येणार नाही. आणि मी याच्यासाठी आग्रह करतो, अजिबात माझ्याकडे फालतूचा वेळ नाही. मी 6 तासाच्या वर मला झोपायला वेळ नाही, कधी कधी 4ही तास मला मिळत नाही. मी इतका सतत बिझी असतो, सतत. रात्री 11 वाजता मला भेटायला लोक येतात, 11 वाजता.
मी बाकी अरे कोणतं सांगत नाही, माझं कामाची पद्धत वेगळी आहे. माझ्या रेंजमध्ये मागच्या 10 वर्षात दरवर्षी 7-8 लोक वाघ मारायचे. मागच्या वर्षी फक्त 2च मारू दिले. मी त्याचं योग्य नियोजन केलं. मी मागच्या 7 महिन्यात 9 वाघ पकडले. बदमाश वाघ कोणते आहेत ते शोधून काढले आणि माझ्या पद्धतीने पकडले. ते डिपार्टमेंटचा विषय आहे. प्रत्येकाने आपल्या म्हणजे आता पालक मंडळी आहे, जे आमचे आजी आहे, मसरा माझी घराजवळच्या त्या आजी, मला वेळेवर नाव नाही आठवत, नाव पण माहीत आहे, येत नाही तोंडात लगेच. तर तुमच्यापासून तर कमी वयाचे जेवढे आहेत सगळ्यांनी ऐकायचं आहे. प्रत्येकाने माझा मुलगा, माझा नातू, माझी मुलगी कलेक्टर झाली पाहिजे हे स्वप्न बाळगलं पाहिजे. आता मला जर एखादा पोलीस व्हायचा असेल एखाद्याला आणि त्यानं फक्त ते स्वप्न बाळगलं मला पोलीस व्हायचं, तो तिथपर्यंतच जाईल ना. तो पोलीस होईल, त्याची मर्यादा किंवा विचार क्षमता किंवा त्याला पोलीसच व्हायचं होतं म्हणजे त्याची जे इच्छाशक्ती होती तिथंच संपली, त्याला पोलीसच व्हायचं. पण सगळ्यांनी तसं करू नये. कलेक्टर झालोच पाहिजे हे स्वप्न बाळगलं. ज्यांचे मुलं आता 12वी नंतर उमेदीच्या तोंडावर आहेत त्यांनी आपला मुलगा मोठा झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, हे तुमचं पण कर्तव्य आहे. जे वयस्क मंडळी आहे म्हणजे आजी आजोबासारखे त्या वयाचे जे आहे म्हणजे ज्यांचे नातू आता 10वी त्याच्या पुढे आहेत, त्यांनी माझा नातू नातीन मोठे अधिकारी झाले पाहिजे हे स्वप्न बाळगलं पाहिजे. आणि हे धोतीवाल्यांनी पण तुम्हाला आमच्यापेक्षा मोठा अधिकारी व्हायचा आहे. आमच्यापेक्षा तुमची खरोखर इच्छाशक्ती असेल तर मी मदत करेन. नुसतं इच्छाशक्ती होऊन कोणी चाललं होते का? इच्छाशक्ती असली म्हणजे होते का? नाही होत. इच्छाशक्तीला प्रयत्नांची जोड पाहिजे. मला जर कलेक्टर व्हायचं असेल तर कलेक्टर व्हायसाठी काय करायला पाहिजे? 10वी 12वी पर्यंत ठीक आहे, पण 12वीच्या पुढे गेल्यावर त्याची परीक्षा कशी होते, सिलेबस, त्याचा अभ्यासक्रम काय काय आहे, त्याच्यासाठी काय काय गोष्टीचा अभ्यास करावा लागेल, परीक्षेचं स्वरूप कसं असते, परीक्षा कशी होती याचा पहिले अभ्यास करावा लागेल. हे आपल्याला जर माहीत नसेल तर जो समोर शिकलेला आहे, पुढारलेला आहे त्याला विचारलं पाहिजे. सगळे सांगतात. आपली विचारण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे, आपली जिद्द असली पाहिजे. नुसतं इच्छा असून होत नाही तर जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. नुसतं इच्छा असून काय होतं? प्रत्येकाला वाटते मी असा होईल तसा होईल. प्रत्येकाच्या पालकांना वाटते, आईवडिलांना वाटते, वडिलांना वाटते की असं माझ्या पोरानं केलं पाहिजे, पोरीनं केलं पाहिजे. म्हणजे सगळे बसलेले ते आमचे निखाडे मामा असतील, सगळ्यांनाच उद्देशून म्हणतोय, कोणालाच नाही, वैयक्तिक सगळ्यांनी नीट ऐका. माझ्या गावातल्या सर्वच विद्यार्थ्यांना मी मदत करायला तयार आहे. सगळ्यांनी तुम्ही प्रत्येकाने असा चंग बांधला पाहिजे, निश्चय केला पाहिजे की माझ्या पोराला काहीतरी घडवायचं, काहीतरी करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. लहान मुलांना त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की तुला हे करायचं आहे, तुला असं व्हायचं आहे, तुला तसं व्हायचं आहे, याच्यासाठी काय करावं लागेल ते पण सांगितलं पाहिजे. आपल्याला माहीत नसलं तर ज्यांना माहीत आहे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्याशी भेट घालून दिली पाहिजे. आता परीक्षेच्या किंवा अभ्यासाच्या दृष्टीने मी एकदम डीप मध्ये जाणार नाही, कारण ते 1 to 1 वैयक्तिक बोललेलं योग्य राहतं, कारण हे सगळ्यांच्या समोर मला त्या विषयावर बोलणं उचित नाही. मी याच्यासाठी स्पर्धा परीक्षा